आपण वृष्टी या धड्याचा अभ्यास करत आहोत. त्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. तर आता आपण बघतोय की विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो आणि या प्रकारच्या पावसाचा प्रदेश हा पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. बघा बाजूला आपण चित्र पण बघतोय. आकृती क्रमांक 5.4 आहे आरोह पाऊस. आता आपण बघतो पाऊस समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे हे काय असतात? बाष्पयुक्त असतात आणि यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या उंच उंच अशा पर्वत रांगामुळे ते काय होतात? अडवले जातात आणि मग या पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात आणि मग परिणाम काय होतो? तर हवेचं तापमान कमी होतं आणि त्यातल्या बाष्पाचं सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो आणि मग या पर्वत रांगांच्या अडथळ्यामुळं प्रतिरोध प्रकारचा पाऊस हा पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवरील जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पांचं प्रमाण हे कमी होतं. तसंच हवेची बाष्पधारण क्षमता ही वाढते. तर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला, वारा वाहतच त्याच्या विरुद्ध दिशेला पर्वताच्या बाजूस पावसाचं प्रमाण हे कमी होत जातं आणि मग त्यामुळं हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आकृती क्रमांक 5.5 अ आणि 5.5 ब मध्ये बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसून येईल. तर आता आपण बघूया की भारतीय उपखंडाचा जर आपण विचार केला तर मोसमी पावसाचा परिणाम हा मोठा असतो आणि याविषयी आपण मागच्या इयत्तेमध्ये म्हणजेच 8वी मध्ये शिकलेलो आहोत आणि या वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. तर आता सांगा पाहू आकृती 5.5 ब मधली महाराष्ट्राच्या भूप्रदेशाच्या आडव्या छेदाचं निरीक्षण करायचंय आणि खालील काही प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची की महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस हा पडतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश हा कोणत्या भागात आहे आणि आकृतीचा विचार करता तुमच्या जिल्ह्यातील पर्जन्यमानाबाबत तुम्ही अंदाज करा आणि चर्चा करा. पुढे बघूया आवर्त पाऊस. तर आवर्त म्हणजे पाऊस काय? तर एखाद्या ठिकाणी हवेचा दाब हा आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना ही तयार होते. या रचनेस आवर्त असे संबोधतात. मग या आवर्तच्या केंद्र भागाकडे आसपासचे जे प्रदेश असतात त्याच्यातून हवा चक्राकार पद्धतीनं येऊ लागते आणि मग केंद्र भागातील हवा काय होते? वर 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 जाते आणि मग ही हवा उंच गेल्यानंतर तिचं तापमान कमी होतं आणि मग हवेतल्या बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि मग तिथं काय पडतो? काय पडतो? पाऊस. बघा पुढे आकृती आहे महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती, त्याचा आपण बघत आहोत फोटो. पुढे बघूया आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतोच पडतो आणि आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात हा जास्त प्रमाणात पडतो. त्याचं क्षेत्र देखील विस्तीर्ण असतं आणि त्याच्या मानानं उष्ण कटिबंधात पडणारा पाऊस हा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रांवरच पडतो आणि तो वादळी स्वरूपाचा असतो. मग आता प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य भागामध्ये पर्जन्य हा प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य भाग सर्वात जास्त भागांमध्ये पडतो आणि आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. प्रतिरोध आरोह बघा दोन्ही पण फरक आहे. विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्या मानानं प्रतिरोध आणि आवर्त पर्जन्यामध्ये म्हणजे पावसामध्ये निश्चितता ही कमी असते. मग त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी तर कधी पूर तर कधी आवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं. बरोबर. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये वेगळा घटक ओळखायचा आहे. अर्थात हे तुम्ही सगळे घटक लिहून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित वेगळा घटक कोणता आहे तो आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचा. चला तर
आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. अजून काय काय आपल्याला शिकायचं आहे.